आपण विभाज्य आणि विभाज्य म्हणजे काय ते बघूया। इथे 36 ला 4 ने भागल्यावर बाकी 0 येते, म्हणून 4 ला 36 चा विभाजक म्हणतात। 4 हा विभाजक आहे आणि 36 ला 4 ने पूर्ण भाग जातो, 36 ला म्हणायचं विभाज्य। दुसऱ्या उदाहरणामध्ये 64 ला 9 ने भागल्यावर बाकी 1 उरलेली आहे, त्यामुळे 9 हा 64 चा भाजक आहे परंतु विभाजक नाही। आणि 64 ला 9 ने पूर्ण भाग बसला नाही, काहीतरी बाकी उरलेली आहे, त्यामुळे 64 ला आपण भाज्य म्हणायचं, विभाजक विभाज्य म्हणता येणार नाही। ज्यावेळेस भागाकार करताना बाकी 0 उरत असेल तरच याला विभाज्य म्हणतात, विभाजक म्हणतात आणि याला विभाज्य म्हणतात। बाकी जर उरत असेल तर तो भाजक आणि हे भाज्य।